मित्रहो नमस्कार। आपण कुठे लोणावळा किंवा महाबळेश्वरमध्ये नाही आहोत, तर आहोत ओमान या देशामध्ये, जो आपण एक डेझर्ट टेरेनचा कंट्री असं मानतो, पण त्यातलाच एक भाग सलाला किंवा धोफर रिजन जे आहे, आणि सलाला हे सिटीचं नाव आहे, तिथे आहोत आणि ऐन जर्जिश या ठिकाणी आपण आहोत आत्ता। तर इथे ह्या व्हॅलीमध्ये आपण पाहू शकता की अनेक केव लाईक स्ट्रक्चर्स असे बनलेले आहेत, जसे समोर आपल्याला दिसत आहेत इथे, आणि त्यातून पाण्याचे स्रोत जे येतात, तर ते पाणी हे आपण पाहू शकता असे कनाल्स बनवलेले आहेत, आणि हे किती क्लिअर पाणी आहे आपण पाहू शकता, अतिशय क्रिस्टल क्लिअर। तर हे असे कनाल्सनी ते पाणी कॅप्चर करून हे इथे म्हणजे वाळवंटात देखील शेती वगैरे करून बरंचसं इथे ॲग्रिकल्चर जे आहे ते सफलपणे पार पाडण्यात येत आहे। आत्ता वाजले दुपारचे 3:30 आणि वातावरण बघा कसं अगदी धुकं दाटलेलं आहे, नभं उतरू आलं असंच मनात येतं आहे। तर खूपच छान, म्हणजे मी ज्यावेळेस या जागेबद्दल वाचलं होतं, ऐकलं होतं, तर आय कुड नॉट बिलीव्ह इट, पण आज आलो आहे तर बिलीव्ह करतो आहे, स्वतःच्या डोळ्यांनीच पाहतो आहे। एक्सलंट प्लेस। आपण ओमानमध्ये मस्कट आणि आजूबाजूला जातो, पण सलाला राहून जातं, तर डेफिनेटली सलालाला देखील तुम्ही तुमच्या आयटनरीमध्ये इन्क्लूड करा। इट इज रिअली वर्थ अ व्हिजिट। हे केव स्ट्रक्चर्स आपण पाहू शकतो कसे कसे आहेत ते, आणि याच केव्समधनं हे पाणी येतं आहे, हे बघा असं, हे बघा असे स्प्रिंग्स आहेत आणि त्यातून हे पाणी येत आहे। आणि इथे पुढे आपण आलो आहोत, तर हे पहा कसं स्प्रिंगचं पाणी जे आहे हे पडतंय आणि इथे जमा होतं आहे, आणि किती क्लिअर आहे हे पाणी। जस्ट हॅव अ लुक। आत्ता आणखीन पाऊस पडला की बऱ्यापैकी इथे जमा होईल पाणी, सो वी कॅन सी। सो असं आहे हे एकदम खास असं ठिकाण सलालाच्या जवळ, आपण नक्कीच व्हिजिट करा। पुन्हा भेटू मित्रहो, नमस्कार।